किल्ले खेळणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेला किल्ले विशाळगड कोकण प्रदेश आणि घाट मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी करवीरचा भोज राजा दुसरा याने इसवी सन 1190च्या सुमारास बांधलेला हा खेळणा किल्ला म्हणजेच किल्ले विशाळगड। आदिलशाही सत्तेकडून अनेक प्रयत्न करूनही त्यांना खेळणा किल्ला जिंकता आला नाही, पण शेवटी प्रयत्नांची पराकाष्ठा करून खेळणा किल्ला आदिलशाही सत्तेकडे गेला आणि पुढे जवळजवळ 250 वर्षे खेळणा किल्ला हा आदिलशाही सत्तेमध्ये होता। पण अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ला जिंकून त्याचे नाव विशाळगड असे ठेवले। सिद्धी जोहरचा पन्हाळगडास पडलेला वेढा आणि छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत वीर शिवा काशीद यांचे बलिदान, पावनखिंडीमधील बाजीप्रभू देशपांडे आणि 300 मावळ्यांचा पराक्रम या सगळ्या मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील अचाट पराक्रमाचा साक्षीदार म्हणजेच किल्ले विशाळगड। आणि पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा लाभलेला गड म्हणजेच विशाळगड। नमस्कार मंडळी, मी आदित्य आणि मी आज आलोय किल्ले विशाळगडाचा इतिहास आणि किल्ले विशाळगडाचे स्वराज्याप्रतीचे योगदान जाणून घेण्यासाठी। चला तर मग आपली आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे मंदिर आहे अमृतेश्वराचं मंदिर, जे की माझ्या मागे बघू शकता आता, तर ते मंदिरात आम्हाला पाहायला मिळालं। हा तोफेचा जो हा भाग आहे तो हा मागचा भाग आपल्याला पाहायला मिळतो। ही जी आहे ती वीर बाजीप्रभू देशपांडे ही त्यांची समाधी आहे, पण त्या तोफेचे सध्या आपल्याला अवशेष पाहायला मिळतील। ही ती तोफ आहे, हा दरवाजा आहे, इथून हा बुरुज आहे आणि ह्या बुरुजाला लगतच ही अशी तटबंदी तुम्हाला पाहायला मिळते। तुम्हाला इथं मोठाची मोठी चौकी टाईप अशी तर तुम्हाला एक ठिकाण पाहायला मिळेल। मी जेवढे गड किल्ले बघितले त्या गड किल्ल्यांमध्ये एवढी मोठी देवड्याची जागा मी तुम्हाला म्हणजे आतापर्यंत बघितली नाही। आता ह्याला देवडी म्हणतात। इसवी सन 1689 साली छत्रपती संभाजी महाराज हे विशाळगडाहून रायगडकडे जात असताना संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकरब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि पुढे औरंगजेबाने महाराजांची निर्घुणपणे हत्या केली। खाली जे मंदिर आहे अमृतेश्वराचं मंदिर, जे की तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता, तर ते मंदिरात आम्हाला पाहायला मिळालं। तर आपण ते पहिल्यांदा मंदिर पाहूया। अमृतेश्वर मंदिराचा बोर्ड तुम्हाला इथं पाहायला मिळेल। ही मंदिराची मागची बाजू आहे। खरं तर मंदिराचा जो आहे तो एंट्रन्सचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे, जिथून मंदिरामध्ये प्रवेश आपल्याला करायला येतो। इथं समोरच तुम्हाला नंदी महाराजांची एक मूर्ती, दगडी मूर्ती पाहायला मिळेल आणि त्या समोरच आपल्याला इथं शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते, जे की या गेटच्या आतमध्ये आहे। तर हे अमृतेश्वराचं मंदिर आहे। आता मंदिराच्या पुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे त्या काळची ही भव्य अशी तोफ। ह्या तोफेचा जो हा भाग आहे तो हा मागचा भाग आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा जो भाग आहे तो काही कारणास्तव तुटला असेल, पण ह्याच्या एकूणच आकारमानानुसार आपण जर का पाहिलं तर जवळजवळ ही जी तोफ आहे 8 ते 10 फूट लांबीची तोफ असेल आणि तुम्ही जी जाडी बघू शकता की हे किती जाड आहे। पूर्ण ही जी तोफ आहे ती धातूची बनलेली आहे आणि ह्याच्या समोरच तुम्हाला इथं छोटंसं तळ पाहायला मिळेल आणि त्या दगडातून आपल्याला पाणी येताना दिसेल आणि हे जे आहे ते एक छोटंसं तळ आपण इथं म्हणू शकतो। आपण बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी पाहूया। तर ते झाड दिसते तुम्हाला, त्या झाडाच्या पाठीमागं आपल्याला अमृतेश्वराचं मंदिर पाहायला मिळेल। तिथं भगवा ध्वज आहे आणि तिथून आपण सरळ एवढं चालत एवढं अंतर कापत आपल्याला ही 2 समाधी पाहायला मिळते। एक मिनिट, इथं महाराष्ट्र शासन यांचं जे बाकडं आहे ते पडलंय, ते आपण उभा करून ठेवूया। ओके, विचार पडलं होतं। तर ही जी आहे ती वीर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड रणसंग्राम करते, इथं तुम्हाला ती पाठी दिसेल। ही त्यांची समाधी आहे आणि ह्या समाधीचे जे बांधकाम आहे तुम्हाला ते खालची जी दगडं आहेत ती प्राचीन काळी असावी, फक्त बांधकाम जे आहे ते जरा संवर्धन करून बांधकाम केलेलं आहे। सिमेंटचं बांधकाम आहे, हे आत्ताच्या काळातलं बांधकाम आहे। हा जो चबुतरा आहे, हा जो कट्टा आहे समाधी स्थळचा, तो सुद्धा आजच्या या काळात बांधला गेला असावा। वीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, पहिली समाधी तुम्हाला इथं पत्राचं शेड चांगल्यापैकी करून इथं त्याचं संवर्धन केलेलं आहे आणि ह्याच बरोबर मागच्या बाजूला इथं
नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे, पावनखिंड रणसंग्राम करते यांची समाधी तुम्हाला पाहायला मिळेल. इथं वरती बोर्ड आहे, इथे ती समाधी आहे. इथं बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे आणि इथं आहे ती म्हणजे फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी. सध्या मी आहे आपला जो मुंढा दरवाजा, त्या दरवाजाच्या बरोबर समोरच्या बाजूला जी तोफ आहे, 8 फुटी तोफ ज्याला म्हणतो आपण, 7.5 ते 8 फूट ही तोफची लांबी आहे. तर ती तोफ माझ्या पुढं आहे, पण माझ्या मागं जी तुम्हाला टेकडी जी दिसते त्या टेकडीचं नाव आहे रणमंडळ टेकडी. आता त्या रणमंडळ टेकडी असं का म्हणतात तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. समजा शत्रूने मुख्य प्रवेशद्वार म्हणा किंवा ज्या वाटांवरून किल्ल्यावर येता येतं त्या वाटा जिंकून घेतल्या किंवा प्रवेशद्वार जिंकून घेतलं तर डायरेक्ट शत्रूची आणि गडावरच्या मावळ्यांची ही जी युद्ध आहे किंवा त्यांची जी गाठ आहे ती जवळ ह्या टेकडीवर पडत असे. त्यामुळे ह्याला रणमंडळ टेकडी असे म्हणतात. आता आपण ती रणमंडळ टेकडी बघूया. त्याचा बोर्ड ॲक्च्युली त्या साईडला आहे. हा जो तुम्हाला भगवा ध्वज पाहायला मिळतो जो अगदी डौलानं फडकतो इथून शत्रू सैन्य समजा आत आलं किंवा हा परिसर समजा शत्रू सैन्यानंतर का जिंकून घेतला किंवा जिंकण्याच्या बेतात ते आले तर किल्ल्यावर जी फौज आहे ती फौज डायरेक्टली या पूर्ण प्रदेशावर किंवा पूर्ण टेकडीवर शत्रूवर हल्ला करून त्यांना परत पाठवू शकते. दरवाजाच्या बरोबर डाव्या साईडला येतानाच्या बरोबर डाव्या साईडला आत एक वाट जाते, ती वाट. तर ह्या वाटेवरून पुढं आलं की आपल्याला इथं एका चबुतऱ्यावर एका कट्ट्यावर आपल्याला शिवकालीन तोफ आपल्याला पाहायला मिळते. ह्या तोफेच्या बाजूला एक त्याच्यापेक्षा जरा मोठी आकाराने पण त्या तोफेचे सध्या आपल्याला अवशेष पाहायला मिळतील. ही ती तोफ आहे ज्याचे अवशेष मी तुम्हाला आता म्हणलं. मला वाटते ही तोफ जी आहे ही ह्या तोफेपेक्षा सुद्धा मोठी असणारे आकारमानाने. आणि तुम्ही बघू शकता की हा जो तुकडा आहे तोफेचा तो फार मोठा आहे आणि हा पण मोठा आहे. तर मला वाटते की हे दगडी किंवा पूर्ण मेटलचं असावं. बहुतेक पूर्ण मेटलची ही तोफ असावी असं वाटते. ही पूर्ण पंचधातूची तोफ आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ ही मला वाटते 7.5 ते 8 फुटाची तोफ असेल, ज्याला इथं आता हे नवीन बांधकाम करून इथं फिट केले. आणि हे तोफेचं तोंड आहे आणि इथून आपल्याला हे तोफ आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड हा मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. 1701 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. डिसेंबर 1701 मध्ये औरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला, पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंत प्रतिनिधी यांनी तब्बल 6 महिने किल्ला लढवून 6 जून 1702 रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी 2 लाख रुपये घेऊन किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात दिला. त्यांनी विशाळगडाचे नाव बदलून सरवरलना असे ठेवले. इसवी सन 1707 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. 1844 साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील सगळी बांधकामे नष्ट केली. सगळ्यात खतरनाक वाट आहे खाली उतरायची. चला दाखवतो. आता मी तुम्हाला जी गडाची डाव्या बाजूची जी तटबंदी होती येतानाची जी पडझड झाली ती तुम्हाला मी दाखवली होती. आता मी जी संवर्धन केलेली तटबंदी आहे, प्रॉपर बांधकाम ज्याचं केलं आहे, तर ती तटबंदी मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी आता पायऱ्यांच्या मार्गावरून गड उतरायला सुरुवात केली होती. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक किल्ल्याचा दरवाजा पाहायला मिळतो. आता ह्या किल्ल्याच्या दरवाजाचं नाव मला आता आठवत नाहीये, मी मला स्क्रीनवर मेन्शन करेनच लगेच. हा दरवाजा आहे, इथून हा बुरुज आहे आणि ह्या बुरुजाला लगतच अशी तटबंदी तुम्हाला पाहायला मिळते. ती जवळजवळ इथंपर्यंत आहे
आता मला वाटतं ही सुद्धा इथे एक सुद्धा बुरुज असणार आहे, पण तुम्ही बघू शकाल की इथून ते पडलेलं आहे, त्यामुळं पूर्ण ढासट ढासट खाली गेले आणि जवळजवळ खालीपर्यंत तटबंदी तुम्हाला पाहायला मिळते. आता मी तुम्हाला हा दरवाजा दाखवतो. तर हा दरवाजा एक वैशिष्ट्यपूर्ण का दरवाजा आहे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. आपण आता गडावर आलो आहे, ह्या वाटेने मी तुम्हाला आता जी वाट दाखवली त्या वाटेने आपण गडावर आलो आहे. तर ह्या वाटेने वर आल्यानंतर समजा आपण एक काम करू, आपण शत्रू आहे, तर शत्रूने आल्यानंतर समजा तो इथंपर्यंत तो आलाय, तर त्याला एक मोठ्याच्या मोठा चौकी पहारा इथं आपल्याला पाहायला मिळेल, जो त्याला रोखेल. तर हा इथे तुम्हाला बुरुज पाहायला मिळेल इथं, आणि ह्या साईडला एक बुरुज आहे, सेम ह्या साईडला पण बुरुज आहे, पण त्याची सध्या जरा अवस्था थोडीशी बिकट आहे. आणि ही जी तटबंदी तुम्हाला मगाशी ते दाखवली ती तटबंदी. हा दरवाजा जो आहे, तर ह्या दरवाजाचा फक्त जो बेस आहे तो बेस आता फक्त शिल्लक आहे आपल्याला असं पाहायला मिळतो. आणि हे जे बांधकाम आहे ते हे नवीन बांधकाम आहे, पण ह्याचा दरवाजाचे वरचं जे कमान असतं ते सध्या नाही आहे, म्हणजे ते पडून गेलं असणार आहे. तर हा दरवाजा असा आपल्याला इथं पाहायला मिळतो. ही दरवाजाची उंबऱ्याची जागा आपण म्हणतो ती जागा, आणि खाली हे जे दगडमध्ये घातलं आहे तर ते पाण्यासाठी, पाणी बाहेर जावं यासाठी ते आउटलेट असणार आहे. सेम आता आपण आत प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्या गडावर गेला तर तुम्हाला ते स्ट्रक्चर किंवा ते सिस्टीम दिसेलच. आता इथं दरवाजा आहे, तर दरवाजे लॉक करण्याची सिस्टीम ती म्हणजे हे आहे. आता इथं ओणका आत सरकवून ह्या बाजूला एक ओणका, आणि तसंच तो ओणका ह्या बाजूलापर्यंत नेऊन हा दरवाजा पूर्णपणे लॉक करता येईल. आता ह्याचं जे अंतर आहे ते साधारण 1 फुटाच्या जरा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या बॉक्समध्ये किंवा ह्या छोट्याशा गुहेमध्ये 1 फुटाच्या गाडीचा ओणका इथं बसवला जात असे, जेणेकरून हत्तीला किंवा शत्रूच्या सैनिकांना हा दरवाजा तोडता येता कामा नाही. तर हा ते दरवाजा स्ट्रक्चर आपल्याला पूर्ण इथं पाहायला मिळतं. आता दरवाजा पाहून झाल्यानंतर तुम्हाला इथं मोठी चौकी टाईप अशी इथं तुम्हाला एक ठिकाण पाहायला मिळेल, जे की स्वराज्यातील मावळ्यांना नजर ठेवण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी ही ती जागा असेल. कारण की इथून जर काही समजा कोण माणूस आला तर त्याचा चेक करण्यासाठी इथं त्याला चेक करण्यासाठी किंवा शत्रू असेल त्याला अडवण्यासाठी इथं मोठीच्या मोठी इथं तुम्हाला एक चौकी पाहायला मिळते. आतापर्यंत मी जेवढे गड किल्ले बघितले तर त्या गड किल्ल्यांमध्ये एवढी मोठी देवड्याची जागा मी तुम्हाला म्हणजे आतापर्यंत बघितली नाही. आता ह्याला देवडी म्हणतात. देवळी वेगळी आणि देवडी वेगळी. जी दिव्यासाठी जी कोनाडा तयार केला जातो त्याला देवळी म्हणतात, आणि जे सैनिकांसाठी लक्ष ठेवण्यासाठी किंवा सैनिकांच्या आरामासाठी जे असते तर त्यांना ते देवडी म्हणतात. आता इथं पण एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे हा पहिला दरवाजा आणि हा दुसरा दरवाजा इथं पाहायला मिळतो. आता इथं दरवाजासारखं असं काही स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत नाही एवढं. इथे पण दरवाजा एक असू शकेल, फक्त आपल्याला इथं ओळखीची सिस्टीम आपल्याला काय पाहायला मिळत नाही. फक्त इथं आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो, जो की मी आता तुम्हाला दाखवतो. माझ्या उंची एवढा सुद्धा बुरुज आहे. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी जो आपला गड होता तो आपला फिरून झालेला आहे. खूप भारी वाटलं, एक्सपिरियन्स छान होता. नवीन लोक भेटली, नवीन सबस्क्रायबर मिळाले. ते नेटवर्क नाही आहे तरी पण काही लोकांनी चॅनलचं नाव, इंस्टाग्रामचं नाव मोबाईलमध्ये नोट करून घेऊन गेलेत, आणि जे मला असं सांगितलं की जेव्हा कधी पण इतर रेंज येईल तेव्हा मी लगेच तुम्हाला फॉलो करेन आणि सबस्क्राईब नक्की करेन. खूप भारी वाटतं जेव्हा हे लोक एवढे अप्रिशिएट करतात. काही लोक आहेत की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाहीत करत, तर त्यांच्यासाठी सुद्धा वाटलं तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. हे ज्या लोकांसाठी की जे लोक व्हिडिओ बघतात आजपर्यंत, खूप व्हिडिओमध्ये बघितलेत पण सबस्क्राईब नाहीत केलं, तर त्यांच्यासाठी आहे. आता गड उतरायच्या नादाला लागूया आणि परतचा प्रवास सुरू करूया. बरोबर 4 वाजलेत आणि 4 वाजता आपला सगळा गड फिरून झालेला आहे. तर हाच तो लोखंडी पूल ज्या पुलावरून आपण आलो होतो, आणि सरळ पुढं गेल्यानंतर डाव्या साईडला ही प्राचीन वाट मी तुम्हाला मगाशी दाखवली. ही प्राचीन वाट आपल्याला पाहायला मिळते, ज्या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्या काळातले मंत्री सरदार ती वाट वापरत होते गडावर यायला. तिथं तुम्हाला मध्ये एक दगडी पूल तुम्हाला पाहायला मिळेल. ते शिवकाळात बांधलेला दगडी पूल आहे तो, आणि ही एक वाट आहे. तर तुम्ही ह्या पुढे सरळ पुढे गेला की ह्या पायऱ्यांची एक वाट आहे, ती सरळ पुढे जाऊन इथे जी लोखंडी शिडी आहे तर त्या लोखंडी शिडीमधून वरती आपण जाऊ शकतो. आणि ही जी वाट आहे ती आपण आता जिथनं आपण आत्ता आलो तर ती ही वाट आहे. ह्या आजीनं विचारूया. आजी, हो खाली मंदिर कोणाचं आहे हो? आणि ते बारका मंदिर? हां हां, हे गणपतीचं मंदिर आहे. आणि हे मोठं मंदिर कुठलाच आहे? हे पत्र्याचं खोकलाबाई.
हे खोकलाबाईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते ह्या साईडला. आणि इथं किती सुंदर नजारा दिसतोय. तिन्ही बाजूनी डोंगर आणि मध्ये ती खाडी. एक नंबर, खूप भारी वाटलं येऊन. आणि हा आपला पूर्ण गड. आजही या गडावर काका चालल्यात वरती सामान घेऊन. आपल्याला साधं चढणं होत नाही आहे, ते सगळं सामान घेऊन वर जातात. त्यांची पडझड पूर्ण झाली ह्या साईडची. आणि ह्या साईडला जे बुरुज आहेत ते नव्यानं बांधून संवर्धन करून आजही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं पूर्ण ही सह्याद्री पर्वतरांग आहे. आणि मला वाटतं ह्या साईडला पुढं कोकण प्रदेश चालू होतो.